धर्म विचारून गोळ्या घालायला आतंकवाद्यांकडे इतका वेळ असतो का? असं बेताल असंवेदनशील वक्तव्य केलंय माजी मंत्री असणारे विरोधी पक्षनेते पदावर राहिलेले काँग्रेसचे जुने जाणते नेते विजय वडेट्टीवारांनी। खरं तर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सध्या तोलच गेलाय आणि याची वेळोवेळी आठवण करून द्यायचं काम ही नेते मंडळी करतात। तर सगळं माहिती असून देखील पत्रकार ज्यावेळी प्रश्न विचारतात त्यावेळी शरद पवार कानावर हात ठेवत आपलं तुष्टीकरणाचं राजकारण करतात, तर तिकडे परदेशात बसून उद्धव ठाकरे देशाचा जेम्स बॉन्ड काय करत होता असं टोमणे मारतायत। आणि विजय वडेट्टीवारांसारखा माणूस तर चक्क जी भारतीय नागरिक या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेत, ज्यांचं कुटुंब या हल्ल्यामध्ये होरपळून निघालं, रस्त्यावर आलं, त्या सगळ्यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचं काम करतायत असा प्रश्न आता निर्माण होतोय। शरद पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, ही लोक इतके दिवस राजकारणात सक्रिय असणारी, मोठमोठ्या पदांवर कार्यरत असणारी ही मंडळी अशा परिस्थितीत जेव्हा ताळतंत्र सोडून बोलतात, विवेक बाजूला ठेवतात, त्यावेळी खरोखरच यांच्याकडे राजकीय प्रगल्भता नाही का, की केवळ आपली वोट बँक जपण्यासाठी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केले जात आहेत? या सगळ्यांचा विचार करणं यावेळी आवश्यक वाटतं आणि म्हणूनच याच विषयावर बोलूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 27 हिंदूंना धर्म विचारूनच मारलं हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। त्या हल्ल्यात पीडित झालेल्या अनेक कुटुंबातील प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांसमोर आणि राजकीय नेत्यांसमोर तिथली वस्तुस्थिती सांगितली आहे। पुण्यातील शहीद गणबोटे यांच्या पत्नीनं तर शरद पवारांना सगळी आपबीती समजून सांगितली आहे। त्यानंतर माध्यमातून रोज प्रत्यक्षदर्शींचे व्हिडिओ समोर येत आहेत। मुसलमान कौन है, हिंदू कौन है, अलग हो जाओ, किंवा तुम्हारा धर्म क्या है, तुम्हारा नाम क्या है असं विचारूनच गोळी झाडली गेली हे आता खरंय आणि हे असुद्दीन ओवेसी सारख्या नेत्यांनी देखील मान्य केलंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिवसेना ठाकरे गट असेल, या लोकांना ही गोष्ट पचडीच पडत नाहीये। पुन्हा पुन्हा याच मुद्द्यांना ते खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतायत। यामध्ये त्यांच्यात आपापसातच स्पर्धा लागलीये की कोण किती आणि कशा पद्धतीनं खोटं बोलेल आणि आपलं तुष्टीकरणाचं राजकारण चालू ठेवेल। दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर सगळाच देश पाकिस्तान विरुद्ध खवळलाय। देशात पाकिस्तान विरुद्ध आग भडकली आहे, पण काही नेत्यांना त्यांच्यातल्या धर्मनिरपेक्षतेनं स्वस्थ बसू दिलं नाही, म्हणून त्यांनी पाकिस्तान धार्जिणी वक्तव्य केली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि महाराष्ट्रातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वाटेल तसं अतिशय असंवेदनशीलपणे वक्तव्य केली आहेत। पाकिस्तानशी युद्ध करू नका असं सिद्धरामय्या म्हणाले, तर दहशतवाद्यांना धर्म विचारून गोळ्या घालायला वेळ तरी होता का असा अचरट सवाल विजय वडेट्टीवारांनी केला। या तिन्ही नेत्यांविरोधात सोशल मीडियातून संताप बाहेर येतोय आणि त्याची जळ राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक बसली आणि म्हणून यातून धडा घेऊन सुधारलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपल्याच नेत्यांच्या अशा या वक्तव्यापासून पक्षाचे हात झटकून टाकले। पक्षाचे प्रमुख प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्विट करून काँग्रेसच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला। पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसची भूमिका मांडली। सध्याच्या संकटग्रस्त परिस्थितीत सरकार जो काय निर्णय घेईल त्याच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील असं आश्वासन या दोन्ही नेत्यांनी दिलं। हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे। बाकी कुठलेही नेते काहीही बोलत असले तरी त्यांच्या वक्तव्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं जयराम रमेश यांनी एक्स अकाउंटवरून लिहिलंय। असं लिहिण्याची वेळ काँग्रेसवर आता आली आहे। आपल्याच पक्षांनी आपल्या वक्तव्याला अशा पद्धतीने झिडकारून टाकणं हे या नेत्याचं अपयशच आहे। खरं तर ज्यावेळी देशावर असं संकट येतं, देशावर दहशतवादी हल्ला होतो, त्यावेळी सगळे विरोधी पक्ष हे भारतीय म्हणून एकत्र येत असतात आणि सरकारला पाठिंबा देत असतात। अशा वेळी कोणीही राजकारण करू नये ही साधी, सोपी आणि नैतिक गोष्ट आहे। मात्र जळीस्थळी ज्या काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला कायमच तुष्टीकरणाचं राजकारण दिसतं, आपला मतदार दिसतो, त्या नेत्यांना खरं तर हे कधीच समजणार नाही। ज्यावेळी देशावर भ्याड हल्ला होतो त्यावेळी अशा असंवेदनशील पद्धतीनं व्यक्त होणं हे अतिशय चुकीचं आहे। याची जाणीव जर तुम्हाला तुमच्या पक्षाला करून द्यावी लागत असेल तर अवघड आहे।
खरं तर सुसंस्कृत महाराष्ट्राला राजकारणाची खूप वेगळी परंपरा आहे। काँग्रेस पक्ष तर कायमच यशवंतरावांच्या नैतिकतेचा आणि त्यांच्या आदर्श राजकारणाचा उल्लेख वेळोवेळी करत असतो। मात्र अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचेच नेते ताळतंत्र सोडून वागतात हेही तितकंच खरं आहे। मध्यंतरी विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबियांबाबत देखील अशाच पद्धतीचं असंवेदनशील वक्तव्य केलं होतं। त्याचे पडसाद देखील असेच उमटले होते। त्यामुळे पुढचे काही दिवस विजय वडेट्टीवार यांनी आपलं बोलणं पूर्ण 4 वेळा तपासून मगच माध्यमांना बाईट द्यावी अशी परिस्थिती आता त्यांच्यावर आली आहे। कालच्या त्यांच्या या वक्तव्यावर राळ उठल्यानंतर, त्यांच्यावर टीका झाल्यानंतर, टीकेची जोड उठल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या वक्तव्यापासून यू-टर्न घेतला। पण म्हणतात ना, बूंद से गई ओ हौद से नहीं आती। तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।